Welcome to Mahali's Academy, Geotechnical Engineering, Unit 1, Overview of Geology. Branches of Geology by Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आपण पाहत आहोत जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. यामध्ये आपण युनिट नंबर 1 पाहत आहोत. लास्ट लेक्चर पर्यंत आपण जिओलॉजी म्हणजे काय पाहिलं, जिओलॉजीचे ब्रांचेस पाहत होतो. त्यामध्ये सुद्धा आपण हायड्रोलॉजी पर्यंत पोहोचलो होतो. व्हॉट इज मीन बाय हायड्रोलॉजी? इट इज द ब्रांच ऑफ जिओलॉजी. हायड्रोलॉजी जिओलॉजीची ब्रांच आहे which deals with the quality and quantity of water. What is mean by hydrology? Hydrology म्हणजे it is a branch of geology which deals with the quality and quantity of water. थोडक्यात ज्याच्यामध्ये काय केलं जातं की वॉटरची क्वालिटी आणि क्वांटिटी याच्याबद्दल स्टडी केला जातो. जिओलॉजीच्या त्या ब्रांचला म्हणतात हायड्रोलॉजी. इट डील्स विथ द स्टडी ऑफ क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वॉटर. हायड्रो मीन्स वॉटर, लॉजी मीन्स जिओलॉजी. म्हणजे जिओलॉजीची ती ब्रांच जी वॉटरच्या क्वालिटी आणि क्वांटिटी विषयी स्टडी करते त्याला म्हणतात हायड्रोलॉजी. टू टाइप्स हायड्रोलॉजीचे, टू टाइप्स. नंबर 1, इंडियन जिओलॉजी. इंडियन जिओलॉजी it is a branch of geology. It is a branch of geology which deals with the study of our motherland in connection with coal, petroleum, etc. बघा बर का, इंडियन जिओलॉजी म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी. ही जिओलॉजीची एक ब्रांच आहे, पण या ब्रांच मध्ये आपली जी मदरलँड आहे, आपली जी मातृभूमी आहे त्याच्याविषयी स्टडी केला जातो. त्यामध्ये हे पाहिलं जातं की कोल कुठे मिळेल, पेट्रोलियमचे साठे कुठे मिळतील जमिनीमध्ये, याचा स्टडी केला जातो. याला म्हणतात इंडियन जिओलॉजी. अर्थ क्रस्ट मध्ये कोलचे साठे किंवा पेट्रोलियमचे साठे नेमके कोणत्या भागात मिळतील, कुठे मायनिंग केल्यानंतर आपल्याला हे सर्व मिळेल, याचा स्टडी आपण भारतामध्ये जर केला तर त्या जिओलॉजीच्या ब्रांचला इंडियन जिओलॉजी म्हणतात. इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ अवर मदरलँड इन कनेक्शन विथ कोल अँड पेट्रोलियम. आपल्या भारतामध्ये फाइंड आउट करायचं की कुठे कोलचे साठे सापडतील किंवा कुठे मायनिंग केल्यावर आपल्याला पेट्रोलियम मिळेल, याचा स्टडी आपण जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये करतो इंडियामध्ये त्याला म्हणतात इंडियन जिओलॉजी. सेकंडली, फोटोजिओलॉजी. It deals with the study of aerial photographs. Study of aerial photographs. फोटोजिओलॉजी ही एक जिओलॉजीची ब्रांच आहे ज्यामध्ये एरियल फोटोग्राफचा स्टडी केला जातो. पण एरियल फोटोग्राफ कोणाचे? अर्थ सरफेसचे. मग अर्थ सरफेसचे फीचर्स जाणून घेण्याकरता एरियल फोटोग्राफ्स काढले जातात आणि त्या एरियल फोटोग्राफचा स्टडी जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये करतात त्याला फोटोजिओलॉजी म्हणतात. थोडक्यात जिओलॉजीचा स्टडी करायचा विथ द हेल्प ऑफ एरियल फोटोग्राफ्स याला म्हणतात फोटोजिओलॉजी. कळालं फोटोजिओलॉजी?
पुढचं आता पुढे येतं बाळांनो जिओकेमिस्ट्री. जिओकेमिस्ट्री म्हणजे काय की जेव्हा जिओलॉजीचा स्टडी तुम्ही केमिस्ट्री बरोबर करता, जेव्हा जिओलॉजिकल स्टडी हा केमिस्ट्री या सायन्सच्या ब्रांच साठी केला जातो त्याला म्हणतात जिओकेमिस्ट्री. म्हणजे स्टडी ऑफ जिओलॉजी अलॉंग विथ केमिस्ट्री. It deals with the study of geology, which includes distribution of various elements and compounds in the earth. तर का रे बाळांनो, व्हॉट इज जिओकेमिस्ट्री? हा जिओलॉजीचा स्टडी आहे, पण याच्यामध्ये कसला स्टडी केला जातो तर अर्थ क्रस्ट मध्ये किती प्रकारचे इलेमेंट्स आढळतात, कोणते इलेमेंट कोणत्या लोकेशन मध्ये आढळतात, बरं त्या इलेमेंटचे कोणते कंपाऊंड सापडतील. तर थोडक्यात काय, अर्थ क्रस्ट मध्ये असलेले कंपाऊंड आणि त्याच्या इलेमेंटचा स्टडी जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्याला म्हणतात जिओकेमिस्ट्री. कारण इलेमेंटचा स्टडी केमिस्ट्रीतच करतात ना. नंबर 2 जिओफिजिक्स. It deals with the study of physics. Sorry, it deals with the study of geology. It deals with the study of geology, which includes physical processes operating within the earth. तुम्हाला माहिती आहे पृथ्वीच्या पोटात ना कंटिन्युअस हालचाल चालू असते, बरोबर ना. त्याच्यामुळे व्हॉल्कॅनोज येतात, सुनामी येतात, बरोबर का, भूकंप येतात. मग ते म्हणतात की पृथ्वीच्या पोटामध्ये विदिन द अर्थ क्रस्ट, पृथ्वीच्या पोटामध्ये जे काही फिजिकल प्रोसेस चालू असतात त्या फिजिकल प्रोसेसचा स्टडी जेव्हा जिओलॉजी मध्ये केला जातो तेव्हा त्याला म्हणतात जिओफिजिक्स. कळतंय ना. पृथ्वीच्या पोटामध्ये म्हणजे विदिन द अर्थ क्रस्ट कायम फिजिकल प्रोसेसेस चालू आहेत, त्या फिजिकल प्रोसेसचा स्टडी जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्याला म्हणतात जिओफिजिक्स. ओके, झालं का रे. जिओहायड्रोलॉजी. It deals with the study of geology. It deals with the study of geology, which includes study of groundwater. जिओहायड्रोलॉजी म्हणजे जिओलॉजीची अशी ब्रांच ज्यामध्ये पृथ्वीच्या पोटातल्या पाण्याचा अभ्यास केला जातो. थोडक्यात ग्राउंड वॉटरचा स्टडी जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्याला म्हणतात जिओहायड्रोलॉजी. ग्राउंड वॉटरचा स्टडी
जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्याला म्हणतात जिओ हायड्रोलॉजी. हायड्रो मीन्स वॉटर, जिओलॉजी. मग ग्राउंड वॉटरचा स्टडी जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्याला जिओ हायड्रोलॉजी म्हणतात. आणि लास्ट वन आहे रॉक मॅकॅनिक्स. रॉक मॅकॅनिक्स. रॉक मॅकॅनिक्स it deals with the study of geology. It deals with the study of geology which includes study of behavior of rocks. बघा, रॉक्स म्हणजे खडक आणि बिहेवियर म्हणजे वेगवेगळ्या फिजिकल फॅक्टर नुसार खडकांमध्ये कसे बदल घडतात. मग बिहेवियर ऑफ रॉक्स याचा स्टडी जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्याला म्हणतात रॉक मॅकॅनिक्स. रॉक्स म्हणजे खडक, स्टोन म्हणजे दगड. आपण दगडांचा स्टडी नाही करत, आपण खडकांचा स्टडी करतो. खडकांपासून दगड बांधतात, दगडांपासून खडकं नाही बनत. कळालं मला काय माहिती? जर तुम्ही खडकांचा म्हणजे रॉकचा स्टडी करताय तर तुम्हाला स्टोन, सॉइल सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल. मग ते म्हणतात की रॉकचं बिहेवियर याचा स्टडी आपल्याला करायचा आहे की खूप जास्त ऊन असेल, खूप जास्त पाऊस झाला किंवा खूप जास्त थंडी असेल, खूप जास्त टेम्परेचर व्हेरिएशन असेल तर रॉकचं बिहेवियर कसं असतं याचा स्टडी जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये आपण करतो त्याला म्हणतात रॉक मॅकॅनिक्स. थोडक्यात स्टडी ऑफ रॉक्स याला म्हणतात रॉक मॅकॅनिक्स. जिओलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये खडकांचा अभ्यास केला जातो त्याला रॉक मॅकॅनिक्स म्हणतात. आतापर्यंत आपण सगळेचे सगळे जिओलॉजीचे टाइप्स, कॉम्पोनंट्स, ब्रांचेस हे सगळं पाहिलं. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहू नेक्स्ट लेक्चरला. ओके, बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.